पालक हो, आपलं जे मूल आहे ते एका मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे. म्हणजे पहा ना, जसं कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो. मग एकदा परीक्षा सुरू झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या आधी साधारण आपल्या घरात नेहमी ऐकायला येणारी वाक्य, "आई मला अभ्यासाचा कंटाळा येतो." बघा माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. खूप मोठं यश संपादन करायचं आहे. आज आपण विषय जो चर्चेला घेतला होता, त्या विषयासंदर्भात आपणास अधिक माहिती हवी असेल, नमस्कार. मी श्री योगेश ठाकूर. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सारंभ टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज मी पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. चर्चेचा विषय अर्थातच जवळ येणाऱ्या परीक्षा. बघा, पालकांना सांगावसं वाटतं, की आपली मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. म्हणजे ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन मडकं तयार करतो. हे मडकं तयार करताना त्याचा जो आकार असतो ना, त्याचप्रमाणे तो तयार होतो. मडकं तयार झाल्यानंतर त्याचा आकार पालटता येत नाही. पालकांनो, आपली मुलं, आपला पोटचा गोळा हा त्या मातीच्या आकारासारखा आहे. जर लहानपणीच त्याच्यावर आपण संस्कार नाही केले, तर पुढे जाऊन खूप अडचणी येतात. आणि मग काय होतं, तर आपण लक्षात येतो, की आज आपण जे पालक आहोत, ते आपली नोकरी, व्यवसाय सांभाळताना आणि या धावपळीच्या युगामध्ये आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत आहे. पण या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये देखील आपण सगळ्यांनी जर मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होत असतो. कारण बघायला गेलं तर पालकच खऱ्या अर्थाने हे मुलांचे योग्य असे मार्गदर्शक होऊ शकतात. कारण निसर्गाने त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून या आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. बघा आता जवळच येणारे जे महिने आहेत, या महिन्यांमध्ये परीक्षेचा हंगाम सुरू होतो. विशेषतः 12वी परीक्षा, 10वी परीक्षा आणि सर्व वर्गांच्या होणाऱ्या परीक्षा. आणि मग पालक आणि शिक्षक यांच्यापुढे एक चिंतेचा विषय असतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि त्याची परीक्षा. आणि मग सगळ्यांच्या मनात निर्माण होणारा अर्थातच सगळ्यांचा जवळचा प्रश्न तो म्हणजे अभ्यासात प्रगती कशी करावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी. आज या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. मग एकदा परीक्षा सुरू झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या आधी साधारण आपल्या घरात नेहमी ऐकायला येणारी वाक्य, "आई मला अभ्यासाचा कंटाळा येतो." मग अभ्यास का आपण करतो? तर आई-बाबा सारखे पाठीमागे लागतात म्हणून. बऱ्याच वेळेला काय होतं, की बहुतांश घरांमध्ये असं ऐकायला येतं, की आई-वडिलांच्या काहीतरी इच्छा असतात, त्या पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणून मुलाने अभ्यास केला पाहिजे. किंवा आपण आज बघतो, की चढाओढ लागलेली आहे, स्पर्धा आणि मग त्या स्पर्धेसाठी अभ्यास केला जातो. म्हणजे मनापासून हा अभ्यास होत नाही आणि मनापासून न झालेला अभ्यास काय करतो, तर आपल्याला माहिती आहे, की तो लक्षात राहत नाही आणि लक्षात राहिला नाही, की परीक्षेत अपयश, मग पुन्हा अभ्यास, मग पुन्हा अपयश. हे जे दृष्टचक्र आपल्यासमोर फिरतं ना, या दृष्टचक्रातून मुलांना बाहेर काढलं पाहिजे. कारण अभ्यास ही आनंददायी गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा मनापासून अभ्यास करू ना, तेव्हा तो अभ्यास कायमचा लक्षात राहतो. आज ज्या मोठ्या-मोठ्या व्यक्ती झालेल्या आहेत ना, ज्यांचे आदर्श आपल्यासमोर आहेत, त्यांनी मनापासून अभ्यास केला आणि म्हणून त्यात यशस्वी झालेत. मग आज या चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासामध्ये एकाग्रता आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, की आपण जो अभ्यास करणार आहोत, तो शांत ठिकाणी करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं, की अभ्यास करायला बसलो, की मग म्युझिक सिस्टम चालू असते, बाजूला गोंधळ असतो आणि मग आपले एकाग्रता साधता येत नाही. मग एकाग्रता साधायची असेल आणि अभ्यासामध्ये ती एकाग्रता साधायची असेल, तर आपण जिथे अभ्यासाला बसू, ते वातावरण शांत असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, की आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय येतो. आता व्यत्यय का येतो? तर बघा, आपणच विद्यार्थी म्हणून अभ्यासाला बसल्यानंतर पेन जवळ घेत नाही, पेन्सिल घेत नाही किंवा आवश्यक साहित्य घेत नाही. अगदी पाणीसुद्धा आपल्याला प्यायला लागतं, तेही जवळ घेत नाही. मग होतं काय, की अभ्यासाला बसलो रे बसलो, की आपल्या लक्षात येतं, की अरे माझ्याकडे आता पेन नाहीये, माझ्याकडे पेन्सिल नाहीये. मग आता उठतो. मग इथे हा येणारा व्यत्यय आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय होतं, की आपण आपल्या आई सांगायला पाहिजे, की "आई किंवा बाबा, मी आता ना अभ्यासाला बसत आहे.
मग त्या वेळेपुरते जी कामं असतील ती तुम्हाला सांगणार नाहीत. मग हा देखील व्यत्यय तुम्हाला टाळता येऊ शकतो. म्हणजे बघा, एक-एक सूत्र आपण समजून घेतोय. एक म्हणजे आपण शांत ठिकाणी अभ्यासाला बसायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आता दुसरं महत्त्वाचं बघा, की अभ्यास करताना साधारण मानसशास्त्राप्रमाणे कसं असतं, की 15-20 मिनिटं झाली, की आपल्याला कंटाळा यायला सुरुवात होतो. मग काय करतो, आपण तो अभ्यास थांबवतो आणि मग दुसरंच काहीतरी करत बसतो. बघा, मन हे चंचल आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे. मग चंचल मनाला देखील आपल्याला भरकटवायचं असेल, तर कुठे भरकवाटायचं? तर आपल्या अभ्यासाकडेच भरकवाटायचं आणि म्हणून त्या 15 ते 20 मिनिटामध्ये जो आपला अभ्यास झालेला आहे, जर आपल्याला कंटाळा आला, तर त्यावेळेस आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे जाऊ शकता. मग याचा परिणाम काय होतो, की एकदा 15-20 मिनिटांचा तुमचा जर एकाच विषयाचा अभ्यास हा व्यवस्थित व्हायला लागला आणि सरावाने मनुष्याला पूर्णत्व येतं असं म्हटलं जातं. मग त्या नियमाप्रमाणे आज 15-20 मिनिटांचा अभ्यास तुम्ही एकाग्रतेने केलात, तर हळू-हळू हा टप्पा पुढे जाऊन तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास 1 तास, 2 तास, 4 तास असाही करू शकता आणि पुढे मोठे झाल्यानंतर हाच सराव तुम्हाला एका विषयाचा अभ्यास करण्यासाठी 1 आठवडा इथपर्यंत सुद्धा वाढवता नेता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने आज ही काही सूत्रं सांगितलीत. अजूनही काही तुम्हाला सूत्र मी सांगणार आहे. बघा, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. खूप मोठं यश संपादन करायचं आहे. मग त्यासाठी आपलं शरीर पण निरोगी राहायला हवं ना? आणि शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवायचं असेल, तर रोज आपण व्यायाम केला पाहिजे. आपण सूर्यनमस्कार घातले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. कारण आज आपण बघतो, की परीक्षा जवळ आली रे आली, की बऱ्याच वेळेला आजाराच्या समस्या ज्या निर्माण होतात ना, त्या केवळ आणि केवळ बाहेरच्या अन्नामुळं आणि म्हणून आईने जे घरात बनवलेलं आहे, ते सकस अन्न असतं आणि ते जर आपण ग्रहण करू शकलो, ते आपण खाल्लं, तर काय होणार आहे? साहजिकच आपण निरोगी राहणार आणि आपण निरोगी राहणार, तर आपल्यालाच फायदा होणार आहे. तर हे महत्त्वाचं सूत्र आपण कोणीही विसरता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सूत्र आहे, ते म्हणजे आपलं मन निर्मळ आणि शुद्ध असायला पाहिजे. कारण का? ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, आपल्या मनात जर इतर विचार येत असतील, तर अभ्यासाचे विचार कसे येणार ना? आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपलं मन निर्मळ ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण बघा, की सतत टीव्हीवर मारामारी किंवा अश्लील दृश्य, अशी जी चित्र पाहतो, असे जे सिनेमा पाहत राहिलो, तर आपल्या मनात तसेच विचार येत राहणार आणि म्हणून आपलं मन शुद्ध आणि निर्मळ करायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगले विचार ऐकले पाहिजेत आणि चांगल्या मित्रांच्याच संपर्कात राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन शुद्ध आणि निर्मळ होईल. आणि अजून महत्त्वाचा एक भाग असा आहे, तो म्हणजे आपण स्वयंसूचना दिल्या पाहिजेत. आता स्वयंसूचना कोणाला द्यायच्या? तर आपणच आपल्या मनाला स्वयंसूचना द्यायच्या, की जेव्हा-जेव्हा माझं मन अभ्यासातून भरकटत असेल, तेव्हा-तेव्हा ते मन मी अभ्यासाकडे केंद्रित करेन, अशी सूचना आपण दिली, तर काय होणार आहे? आपलं मन एकाग्र होण्यास आपल्याला मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जे आपलं आराध्य आहे, जी आपली दैवत आहेत, त्यांची उपासना आपण केली पाहिजे. आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपण रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र अशी स्तोत्र नियमितपणे म्हटली पाहिजेत. या नामस्मरणातून काय होतं, की आपलं मन शुद्ध होतं, निर्मळ होतं, आपल्या मनात चांगले विचार येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. आपण सर्वांना ज्यांचे आपले आदर्श मानतो ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी पण आई भवानीची उपासना केलेली आहे. त्यांच्या मुखात सतत जगदंब, जगदंब असं नामस्मरण असायचं. मग ज्यांना आपण आपले आदर्श मानतो, ज्या आदर्शाने आपल्यासमोर एवढा मोठा आदर्श निर्माण केलेला आहे, मग आपण देखील ही उपासना करायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या कुलदेवीची उपासना करा आणि त्याच्या जोडीला आता सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात जे आपण आराध्य दैवत आहेत, त्यांची उपासना करा आणि अभ्यासाला बसा. आपला अभ्यास हा निश्चितच चांगला होईल आणि अभ्यासातली आपली एकाग्रता देखील साधली जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला अजून हेही तुम्हाला सांगायचं आहे, की परीक्षेला घाबरायचं कशासाठी? ही परीक्षा असते कोणाची? परीक्षा आपलीच असते आणि परीक्षा म्हणजे तरी नेमकं काय? तुम्ही वर्षभरात जे केलेलं आहे, ते तुम्हाला फक्त मांडायचं आहे आणि त्यासाठी परीक्षेला घाबरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक राहा. सकारात्मक राहिल्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपली परीक्षेची भीती निघून जाते. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो, की परीक्षेमध्ये आठवलं नाही, तर कॉपी करणारी मुलं अनेक सापडतात. कॉपी करायची आवश्यकता नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. साहजिकच तुम्हाला त्या-त्या वेळेस एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि ती तुम्हाला परीक्षेसाठी अजून बळ देईल आणि तुमची परीक्षा ही सोपी जाईल. आता मला पालकांना थोडंसं सांगायचं आहे.
की बघा, आपण एक पालक आहोत. पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. जबाबदारी काय आहे, की बऱ्याच वेळेला आपला अट्टाहास असतो, की आपल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या आपण मुलांवर लादत असतो. तर मुलांवर अपेक्षा लादण्यापेक्षा आपण त्यांना जे काय व्हायचंय ते त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आपण शांत ठेवलं पाहिजे. एक आदर्श वातावरण ठेवलं पाहिजे, जेणेकरून मुलांना त्याचा लाभ होईल. आणि महत्त्वाचं पालकांना एवढंच सांगायचं आहे, की वेळप्रसंगी शिक्षा करा. पण जेव्हा मुलं खूप चांगलं करतात, तेव्हा त्यांना प्रोत्साहनही द्या. त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांना परीक्षार्थी बनवू नका, तर त्यांना आदर्श बनवा. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज मी तुमच्यासोबत हा संवाद साधू शकलो आणि त्याचं माध्यम आहे सारंभ टॉक्स यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण संवाद साधू शकलो आणि म्हणून त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभारी आहे. आज आपण विषय जो चर्चेला घेतला होता, त्या विषयासंदर्भात आपणास अधिक माहिती हवी असेल, तर सनातन संस्थेच्या वतीने एक ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. संस्कार मालिकेअंतर्गत अभ्यास कसा करावा हा ग्रंथ उपलब्ध आहे. ऑनलाईन हा आपण ग्रंथ मागवू शकता. नमस्कार.